प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी करणाऱ्या आरोपींना ठाणे गुन्हे शाखेनं केलं जेरबंद. जबरी चोरी करणाऱ्या आणि बस प्रवासादरम्यान प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी करणाऱ्या गँगला गुन्हे शाखा घटक 1 न अटक केली आहे. 52.34,100 रुपये किमतीचे 32 तोळ्याचे सोन्याचे दागिने, 5 मोटरसायकल, 1 अग्निशस्त्र, 1 जिवंत काडतुसासह 1 धारदार चाकू हस्तगत करत 2 पुरुष आणि 2 महिला आरोपींना गुन्हे शाखा युनिट 1 न अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे. ठाणे परिसरात जबरी चोरी आणि प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंच्या चोरीच्या घटनेत वाढ झाल्यानं पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाट आणि त्यांच्या पथकानं अहोरात्र प्रयत्न करून कौसा मुंब्रा येथील आरोपी सौद सिराज खान वय वर्ष 25, कळवा आणि स्वप्नील माधवानी वय वर्ष 20 यांना अटक करण्यात आली आहे. तर मुलुंड वडारवाडा येथील महिला आरोपी संगीता पिटकर वय वर्ष 45, राहणार मुलुंड, तर संगीता पिटकर हिला अटक करण्यात आली आहे. या चौघांकडून 52,34,100 रुपये किमतीचे 32 तोळे सोन्याचे दागिने, 5 मोटरसायकल, 5 अग्निशस्त्र, 1 जिवंत काडतुसासह 1 धारदार चाकू हस्तगत करण्यात आला असून त्यांच्याकडून ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे पोलीस आयुक्तालयात केलेले 24 गुन्हे उघडकीस आणले आहेत. या आरोपींमध्ये सौद खान याच्या विरुद्ध MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली होती, परंतु आरोपी मिळून येत नसल्यानं त्याच्या विरोधात न्यायालयानं प्रोक्लेमेशन ऑर्डरही काढल्याचं सांगण्यात आले. आरोपींनी ठाणे आयुक्तालयाबरोबर नवी मुंबई आणि इतर ठिकाणी सुद्धा काही गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 1 ची टीम करत आहे. महिला 2 आरोपी आहेत. या बस स्टँड परिसर असेल किंवा इतर मार्केटच्या परिसरामध्ये बॅगमध्ये सोन्या चांदीचे दागिने असतील, मोबाईल असेल किंवा इतर मौल्यवान वस्तूंची चोरी करायची. तर कशा प्रकारे टार्गेट सेट करायचे आणि कशी म्हणजे टार्गेट असायचा आणि कशी मोडस होते? हे जे सईद खान आणि स्वप्नील माधवानी आहेत हे जबरी चोरी करत होते, चेन स्नॅचिंग आणि मोबाईल स्नॅचिंग. त्याचबरोबर संगीता पिटकर आणि सुरेखा गायकवाड या गर्दीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन त्यामध्ये चोरी करत होते. स्वतंत्र आहेत, दोन्ही वेगवेगळे आरोपींचे गट आहेत. अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अजून देखील काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या आरोपीनं पुरी चोरी, जबरी चोरी, त्याचबरोबर मारामारी, खुनाचा प्रयत्न असे 12 आणि 10 गुन्हे स्वप्नील आणि सईद खानवर दाखल आहेत. त्यामध्ये त्यांनी यापूर्वी चाकू, त्याचबरोबर इतर शस्त्रांचा देखील वापर केलेला आहे. त्यांच्याकडून हा अग्निशस्त्र फायर आर्म जप्त करण्यात आला. सईद खानवर एकूण 12 गुन्हे दाखल आहेत यापूर्वीचे. चोरी, जबरी चोरी, मारामारी, खुनाचा प्रयत्न आणि स्वप्नील माधवानीवर 10 अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. तर ठीक आहे, हिंदीमध्ये.